हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय कभी कभी वाला ब्लॉग. तर आज मला जायचं होतं वॉटर पार्कला, म्हणून मी सकाळी लवकर उठली. बघू शकता तुम्ही 6 वाजलेले आहे. अच्छा, ठीक आहे. तर मग भेटते तुम्हाला रेडी होऊन. तर गाईज, मी आता रेडी झालेली आहे. तर चला आता निघूया आपण वॉटर पार्कला जाण्यासाठी. चलो. तर गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहोत पाटणसावंगीमध्ये. इथे आम्ही माझ्या फॅमिलीची वाट बघत आहे, कारण ते लोक बी आमच्यासोबत येत आहे. समझ गया. गाईज, अर्धा तास झालेला आहे इथे आम्ही बसून आहोत आणि यांचं यायचं नाव नाही. मला सकाळीच 4 वाजता मेसेज करून काय म्हणते, लवकर जायचं आहे, तुम्ही लवकर या. मी इथे येऊन बी गेली, पण यांचा अता पता नाही. 1 hour later. हे बघा आता आलेले आहे. की किताब पे कुछ तो नया लिखो यारो, अंजाम की तर आता आम्ही वाकेमध्ये आहे माझ्या बहिणीच्या घरी. आणि हे माझी आरू, हे नाही येते आमच्यासोबत, म्हणून आम्ही हिला चिडवून काय करून निघालो. आम्ही पोहोचलेलो आहो आणि इथे दादा वगैरे तिकीट काढायला गेले आहे, म्हणून आम्ही बाहेरच उभे आहोत. तर गाईज, आमची एंट्री तर झाली आता अंदर. आता डायरेक्ट मिळते तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये. 5 minutes later. गाईज, आम्ही इथे कपडे चेंज करायला आलो होतो. आम्ही फर्स्ट टाइम वॉशरूम बघत आहेत वर्गाच्या. एवढं नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईप करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही. बघा माझी बहीण दयालू बिचारी. मी तिला विचारलं होतं तू कुणाचं लेकरू पकडून बाहेर निघत आहे, तर तिने मला सांगितलं की ती एक मुलगी खूप अंदर गेली होती आणि ती डुबत होती. तर मी तिला वाचवलं आणि ती डायरेक्ट मला येऊन चिपकली म्हणत होती की ताई मला साईडला सोडून दे. तर ती सोडून देत होती. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. इथे पण माझ्यासोबत स्कॅम झाला. मला म्हणत होती की बस व्हिडिओ बनवतपर्यंत तुला असं पकडून नेत आहे, आणि मला खरंच पाण्यामध्ये नेऊन फेकलं यांनी. पाण्यामध्ये खेळल्याच्या नंतर एवढ्या जोरात भूक लागलेली होती की रेडी होणं तर साईडला ठेवून मी अगोदर खायला बसली. आणखी काहीतरी खाऊन येऊया बाहेरून. मी तर रेडी झाली, बघा कशी दिसत आहे मी. चला फ्रेंड्स, आता तुम्हाला दाखवते ॲक्वेरियम. I can swear, I can joke, I say what's on my mind if I drink. तर आता आम्ही आलो काश्मीर हाऊसमध्ये. हे बघा काश्मीर हाऊस कसं आहे. काश्मीर हाऊस इथे आल्यावर असं वाटत होतं की खरंच आम्ही काश्मीरमध्ये आहो. हे बघा द्वारकाची जलपरी. इथे आम्हाला जागा पण नव्हती मिळाली तरी आम्ही बसून गेलो कसे पण. I keep up with the guys and you'll see me holding. नंतर आम्ही बघितलं मौत का कुवा. इथे यांना भीती वगैरे नाही वाटत का, हे हात सोडून असे बाईक चालवतात. तर मला तर यांना पाहूनच एवढी भीती वाटत होती ना की काय सांगू. चला गाईज, मस्त होता मौत का कुवा. तर आता आपण अम्युजमेंट पार्ककडे जाऊया. तर सर्वात अगोदर आम्ही बोटिंग करणार आहे. तुम्ही पण चला आमच्यासोबत बोटिंग करायला. गाईज, हा माझ्या बहिणी मागं राहते हमेशा आणि मग मला म्हणते की तू आम्हाला व्लॉगमध्ये घेतच नाही. अरे भाई, तुम्ही लवकर या तर तुम्हाला व्लॉगमध्ये घेईन ना, तुम्ही गायबच होऊन जाता. बोटमध्ये तर बसलो, सेफ्टी वगैरे सगळी केली आणि सगळेजण अगोदर स्नॅप काढत आहे. मी तर व्लॉग काढत आहे म्हणा, माझी गोष्ट सोडून द्या तुम्ही. वगैरे तर झाली. आता आम्ही ॲनिमल हाऊसमध्ये आलो होतो. जसे आम्ही ॲनिमल हाऊसमध्ये एंट्री केली तशी लाईट गेली. म्हणजे आम्ही एवढे पणती आहो की आम्ही येताबरोबरच लाईट चालली गेली. मंजिल को भुला कर जिया तो क्या जिया, मंजिल को भुला कर जिया तो क्या जिया, इश्क का मंजन घिसे है पिया, पल पल न माने है टिंकू जिया, हाँ टिंकू जिया, इश्क का मंजन घिसे. तर चला भेटूया आता आणखी कधी वाला ब्लॉगमध्ये. तर बाय, आता आम्ही जातो घरी. तर हा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.